नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. ऑटोइम्यून आजार आणि आयुर्वेदिक उपचार त्यावर काय आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर निलेश लोंढे. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर निलेश, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओत. सरांचा थोडक्यात परिचय करून देते. पिंपरी चिंचवडमधील पहिल्या कॅशलेस आयुर्वेद हॉस्पिटलचे आणि पहिल्या NABH नामांकन प्राप्त हॉस्पिटलचे डॉक्टर निलेश हे जनक आहेत. तसंच निर्विकार आयुर्वेद हे महाराष्ट्रातील पहिलं CGHS इम्पॅनल हॉस्पिटल आहे, जिथे CGHS ही सुविधा जी आहे ती सर्व पेन्शनरला कॅशलेस स्वरूपात उपलब्ध आहे. डॉक्टर निलेश हे जवळपास 14 वर्ष आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत आहेत. 21,000हून अधिक रुग्णांना त्यांनी आतापर्यंत रोगमुक्त केलेला आहे, व्याधीमुक्त केलेला आहे. सांध्यांचे आजार असोत, विकार असोत किंवा मणक्यांचे आजार, सोरायसिस किंवा कुठल्या प्रकारचे त्वचा रोग, मूळव्याध यासारख्या अनेक आजारांवर विशेष संशोधित उपचार हे निर्विकार आयुर्वेदचं वैशिष्ट्य आहे. डॉक्टर निलेश यांच्या पुढाकारानेच गर्भायुर्वेद तसंच निर्मल स्पा, वैद्यांसाठी आयुर माइंड हेल्थ केअर, पंचकर्म केअर्स तसंच क्लाउड हेल्थ क्लिनिक मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आणि आयुर्वेद लाकडी घाणा यासारखे अनेक उपक्रम निर्विकारतर्फे राबवले जातात. निर्विकारच्या डायरेक्टर असलेल्या डॉक्टर सारिका निलेश लोंढे यांचा सुद्धा स्त्री वंध्यत्व, स्त्री रोग यावर विशेष असा अभ्यास आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर निलेश, पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओत स्वागत तुमचं. डॉक्टर, ऑटोइम्यून डिसीजवर आजारांवर आपण चर्चा करतोय. मुळात हे ऑटोइम्यून आजार म्हणजे काय? नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आजार माहीत असतात. मग कधी बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, कधी व्हायरल इन्फेक्शन्स होतं आणि त्याच्यामुळं आजार होत असतात. पण हे ऑटोइम्यून जे आजार असतात, आपली प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळं हे आपल्या शरीरात आजार निर्माण होत असतात. मग त्याच्यामध्ये सोरायसिस आहे, काही सांध्यांचे विकारस आहेत, ॲलर्जीचे काही आजार्स आहेत, त्याच्याबरोबर काही पोटाचे विकारस आहेत. हे खरं तर काही कारणं नसतानासुद्धा हे आजार आपल्या शरीराला होत असतात आणि त्याच्या पाठीमागं प्रतिकारशक्ती कमी असणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम घडत असतं आणि त्याच्यामुळे हे आजार होतात. अच्छा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सोरायसिस म्हणा किंवा आंबात म्हणा किंवा इतर कुठलेही आजार, हे मुळात हे होण्याचं कारण काय आहे? हे मुळात होण्याचं आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर कुठंतरी आपल्या आहाराचं, कुठंतरी आपल्या व्यायामाचं, कुठंतरी झोपेचं किंवा कुठंतरी मानसिक स्वास्थ्याचं, ह्याच्यातून आपली जी प्रतिकारशक्ती बनत असते, ही प्रतिकारशक्ती कुठंतरी आपली कमी व्हायला लागते आणि मग त्वचामध्ये व्यवस्थित त्वचा बनत असताना किंवा प्रतिकारशक्तीमध्ये ॲलर्जीसाठी शरीराला फाईट करत असताना किंवा संधिवातासारखे आजार आहेत ज्याच्यामध्ये शरीराला ते सांधे व्यवस्थित ठेवण्यासाठी जे स्नायू असतात त्या स्नायूंना याच्यामध्ये सूज येत असते आणि ह्या सुजेचा जो परिणाम आहे त्या सुजेचा परिणाम म्हणून हे आजार निर्माण होत असतात. अच्छा, आणखी एक महत्त्वाचं, आता हे जे आजार आहेत तर यावर उपचार नेमके काय आहेत? निश्चितच ज्यावेळेस आपण असं म्हणतो की प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हे आजार निर्माण होतात, मग याच्यावरचा खरा उपाय जो आहे तो म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणं हा त्याच्यावरचा खरा उपाय आहे. त्याचबरोबर प्रतिकारशक्ती वाढवत असताना हे आजार बरं करण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये आहाराचं उत्तम नियोजन करायला हवं. त्याचबरोबर व्यायाम असेल, त्याचबरोबर चांगली झोप असेल, त्याचबरोबर आपली मानसिक स्वास्थ्य, कारण अनेक आजार जे आहेत बेसिकली एक डिअर लाईन थेरपी म्हटलं जातं. याच्यामध्ये प्रतिकारशक्ती जी आहे, आपण जर ज्यावेळेला घाबरतो, चिंता करतो, काळजी करतो त्यावेळेस आपली प्रतिकारशक्ती ही कमी होत असते आणि त्याचा परिणाम म्हणून हे आपल्याला आजार होत असतात. तर हे आजार बरं करण्यासाठी याच्यामध्ये बदल करावाच लागतो. त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधं जी तुमची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि त्याचबरोबर काही पंचकर्मांचा खरा जो रोल आहे याच्यामध्ये तो म्हणजे शरीरामध्ये ज्या काही अशुद्धी असतात त्या बाहेर काढून टाकणं, शरीर शुद्ध करणं आणि ज्यावेळेस शरीर शुद्ध होतं त्यावेळेस प्रतिकारशक्ती ही लवकर वाढायला मदत होते. अच्छा डॉक्टर, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे पंचकर्म खरं तर आयुर्वेदात फार महत्त्वाचं आहे. पंचकर्म करावंच ठराविक कालावधीने हे नेहमी सांगण्यात आलेलं आहे आयुर्वेदात. मात्र पंचकर्माने या सगळ्या ऑटोइम्यून डिसीज जे आहेत या सगळ्यांना खरंच हे बरं होण्यात मदत होते पंचकर्माने? निश्चितच. आता पंचकर्माचा जर विचार केला तर आपण जर आमवाद बघितला म्हणजे संधिवात, जे आता सांधे जखडणे असेल, सांध्यांना सूज येणं असेल किंवा सांधे गरम होणे असेल, सांध्यांमध्ये वेदना होणार असेल, तर अशा आजारांमध्ये आयुर्वेदामध्ये एक चिकित्सा सूत्र सांगितलं होतं. त्याच्यामध्ये लेंघनम स्वेदनम कालो यावागू तिक्तको रस विरेचनम स्नेहपानम बस्तेश्च आम
मारुते, याच्यामधलं हे विरेचन नावाचं जे पंचकर्म आहे किंवा त्याच्यानंतर काही काळ स्नेहपान घ्यायचं आहे, त्याच्यानंतर काही काळाने बस्ती नावाचं पंचकर्म करायचं आहे. हे आम्ही अनेक रुग्णांवर आमवाताच्या केलं आणि आम्हाला असं दिसलं की हे रुग्ण पूर्णपणे बरे होताना दिसले. त्याच्यामुळं शुद्धी करणं आणि त्या शुद्धीचा परिणाम म्हणून शरीरामध्ये चांगली प्रतिकारशक्ती तयार होणं हे घडताना दिसत आहे. अच्छा, म्हणजे हे आजार आपण आयुर्वेदाने पंचकर्माने बरे करू शकतो का? बरे करू शकतो असं ज्यावेळेस आपण एखाद्या आजाराच्या बाबतीत म्हणतो, विशेषतः ऑटोइम्यूनच्या बाबतीमध्ये, तर हे जे आजार आहे याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आयुर्वेदाने बरं करण्याच्या पण काही स्टेजेस सांगितले आहेत. काही आजार हे इझिली बरे होतात. म्हणजे आता माझ्याकडे एक अशीच हायपोथायरॉइडिझमची केस होती, तिचा 150 पेक्षा जास्त TSH होता. तर ती केस जी आहे ती ह्या ऑटोइम्यून आजाराचा परिणाम म्हणून तिला तो थायरॉइडिझम झाला होता. तर तिचे 3 महिन्यातच तिचे थायरॉइडचे रिपोर्ट्स नॉर्मल आणि ती लवकर बरी झाली. तर अशा ज्या केसेस असतात ह्या लगेच बऱ्या होतात. आता काही केसेस असतात की ज्या बऱ्या व्हायला थोडासा वेळ लागतो, त्याला आमच्या भाषेत कष्टसाध्य असं म्हटलंय. एक आमची संधिवाताचा एक रुग्ण होता, जवळपास परभणीवरून तो येत होता. तर त्याला बरं व्हायला साधारणतः 9 महिने हा काळ लागला. त्याच्यामध्ये आम्हाला काही पंचकर्म करावी लागली. तर मग त्याचा तो 9 महिने म्हणजे थोडंसं आपण कष्टसाध्य असं म्हणूयात. आता काही रुग्ण जे असतात ते याप्य म्हणजे औषधं घेतली की बरं वाटतं, औषधं बंद केली की परत होतात. तर अशा रुग्णांमध्ये मात्र आपल्याला काही काळ औषधं द्यावी लागतात. याच्यामध्ये काही रुग्ण जे असतात त्यांना आधुनिक उपचार सुद्धा ठेवावे लागतात, कारण त्यांची इम्युनिटी एवढी सप्रेस झालेली असते की ती लगेच कॉपअप होत नाही आणि ते रुग्ण बरे व्हायला थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही लगेच बरे होतात, काहींना वेळ लागतो, असंही याच्यामध्ये होताना दिसतं. अच्छा डॉक्टर, तुमच्या निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये खरं तर अतिशय मोठं असं हे हॉस्पिटल आहे आणि खूप चांगले चांगले उपक्रमसुद्धा या हॉस्पिटलमध्ये राबवले जातात. मात्र ज्या सुविधा आहेत त्यासुद्धा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. तर यातली जी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NABH नामांकन प्राप्त हॉस्पिटल आहे, हे ॲक्रिडेटेड हॉस्पिटल आहे. तर मग मला एक विचारायचं आहे की यात CGHSची जी सुविधा आहे त्याविषयी आम्हाला जरा आणखी विस्ताराने सांगा. खरं तर सांगायला आनंद होतोय. कधीही रुग्णसेवा करत असताना वैद्याला किंवा डॉक्टरला जो आनंद होत असतो आणि त्याच्यामध्ये ह्या आत्ताच्या महागाईच्या काळामध्ये जर त्या रुग्णाला ती सेवा विशेषतःने कॅशलेस स्वरूपात मिळू शकली तर आपल्याकडे एक CGHS म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचे काही एम्प्लॉय असतात. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉय असतात त्याच्यामध्ये विशेषतःने जे पेन्शनर्स असतात, ह्या पेन्शनर्सला खरं तर ॲलोपॅथी हॉस्पिटल्समध्ये ही सुविधा आहे. पण आयुर्वेदाच्या माध्यमातून, कारण तुम्ही जर पेन्शनर्सचे सगळे आजार बघितले तर मग ते सांध्याचे असतील, वयामानानुसारचे आजार असतील, तर ह्या आजारांना खरं आयुर्वेदाची गरज असते आणि त्या आजारांना त्यांना ती सुविधा मात्र स्वतःच्या खिशातून पैसे भरून घ्यावी लागते आणि ते पेन्शनर्स असताना त्यांना एक लिमिटेशन येत असतं. पण आपल्या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटची जी हेल्थ स्कीम आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदाचा समावेश झालेला आहे आणि हा आयुर्वेदाचा समावेश होऊन आपलं जे हॉस्पिटल्स आहे निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल हे त्याला इम्पॅनल झाले याचा अर्थ जे काही सगळे CGHSचे पेन्शनर लोक आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा जी आहे ती मोफत म्हणजेच कॅशलेस स्वरूपात आहे. त्याचबरोबर जे काही वर्किंग लोक जी आहेत CGHSमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा ही सुविधा जी आहे ती कॅशलेस स्वरूपात मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. डॉक्टर, आता अशा पद्धतीने निर्विकारमध्ये जे उपचार केले जातात त्याविषयी आणखी जरा सांगा. निर्विकारमध्ये हे उपचार करताना खरं तर 2010ला निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलची सुरुवात झाली. उपचार करत असताना एकच उद्दिष्ट ठेवून काम करत होतो की रुग्णांची जास्तीत जास्त सेवा करता यावी. ही सेवा करत असताना रुग्णांच्या खिशाला कमीत कमी भार पडावा. त्याच्यामुळे निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलने कॅशलेस सुविधा म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे दुसरं किंवा तिसरं हॉस्पिटल्स आहे ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक उपचारांसाठी कॅशलेस स्वरूपामध्ये हे उपचार उपलब्ध आहेत. SDFC अर्गो असेल, बजाज अलायन्स असेल, युनायटेड इंडिया असेल किंवा हेल्थ पारेक असेल, त्याचबरोबर युनिव्हर्सल सॉम्को असेल, अशा अनेक कंपन्या सध्या निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये कॅशलेस स्वरूपाच्या सेवा देतात. आपल्याला ज्यावेळेस आपण मेडिक्लेम काढतो त्यावेळेस आपली एक सामान्य प्रत्येक माणसाचं एक छोटी अपेक्षा असते की आपल्याला जो उपचार होत असतो तो उपचार कॅशलेस स्वरूपामध्ये व्हावा आणि हाच उपचार आज आयुर्वेद खरं तर अनेक रुग्णांना बरं करतं. पण हे बरं करत असताना स्वतःच्या खिशातले पैसे घालून बरं करावं लागतं. पण निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलने हे एक पाऊल खरं तर ह्या लोकांसाठी टाकलं आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना हा सगळा जो उपचार आहे हा कॅशलेस स्वरूपामध्ये निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. ह्या सगळ्यांना सेवा देण्यासाठी जवळपास
45 लोकांची आमची टीम याच्यासाठी कार्यरत असते. त्याच्यामध्ये 7 ते 8 डॉक्टर्स असतील आणि बाकीचा जो थेरपिस्ट असेल, रिसेप्शन्स असतील, हे सगळे जो स्टाफ आहे तो ह्या निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये काम करताना दिसतो. नक्कीच. तर आपण आणखी निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलविषयी जाणून घेणार आहोत, डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. डॉक्टर, आणखी एक की निर्विकारमध्ये सोरायसिस किंवा शीतपित्त अशासारखे जे आजार आहेत यावर कशा प्रकारे आपण उपचार देतो? आपण खरं तर आता बघत आहोत की अनेक आजार जे आहेत त्याच्यामध्ये विशेषतः त्वचेचे विकारच आहेत. मग सोरायसिस असेल किंवा आर्टिकेरिया असेल, म्हणजे अंगावर लाल गांधे येणारे असतील, लायकल प्लॅनेससारखे आजार असतील, हे खरं रुग्णांना होतात आणि त्यांना कळतच नाही हे रुग्ण मला हा आजार का झाला. आणि मग ते काहीतरी ट्रॉपिकल ॲप्लिकेशन्स लावतात, त्याच्यामुळे तात्पुरतं त्यांना बरं होतं आणि ते ज्यावेळेस ते बंद करतात त्यावेळेस तो आजार दुपटीने वाढताना दिसतो. पूर्वी फक्त डोक्यात असलेला सोरायसिस हळूहळू त्वचेवर, अंगावर, चेहऱ्यावर पसरायला लागतो. मात्र मग काही स्त्रियांना किंवा पुरुषांना सुद्धा समाजामध्ये वावरताना फार अडचणी येतात. ह्याच आजाराकडे जर आपण चांगल्या पद्धतीने आयुर्वेदाचा विचार जर केला तर हा, मी जसं म्हटलं, हा ऑटोइम्यून आजार आहे, म्हणजेच प्रतिकारशक्ती कुठंतरी बिघडल्यामुळं हा निर्माण झालेला आजार आहे. मग अशा आजारांमध्ये औषधं, पंचकर्म, चांगल्या पद्धतीची काउन्सिलिंग, त्याचबरोबर आहार, व्यायाम आणि पुन्हा आजार होऊ नये म्हणून आयुर्वेदामध्ये एक रसायन चिकित्सा सांगितलेली आहे. याचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने समावेश केला तर हे शीतपित्त म्हणजे अंगावर उठणाऱ्या लाल गांध्या, लायकन प्लॅनेस, सोरायसिस किंवा इतर फंगल इन्फेक्शन्स हे सुद्धा आयुर्वेदाने उत्तमरित्या बरे होताना दिसतात. आणि विशेष म्हणजे हे आजार फक्त बरे होणं महत्त्वाचं नाही, याच्यामध्ये पुन्हा जो रिकरन्स आहे म्हणजे पुन्हा येऊ नये यासाठी रसायन चिकित्सा जी आयुर्वेदाने सांगितली आहे ती निश्चितच घ्यायला हवी. अच्छा डॉक्टर, संधिवात, आमवात, संधिवाताचा त्रास अलीकडे अतिशय तरुण वयात सुद्धा व्हायला लागला, जो आधी म्हातारपणी व्हायचा. मात्र संधिवात आणि आमवात यासारखे जे आजार आहेत यावर आपण कशा प्रकारे प्रभावी आयुर्वेदीय उपचार देऊ शकतो? तर आमवाताचा खरं तर असा अर्थ आहे की आम आणि वात. आम म्हणजे अपक्व अन्न. बऱ्याच लोकांच्या ह्या लक्षात येत नाही की त्यांना म्हणजे एखादं व्हायरल इन्फेक्शन्स होतं किंवा चिकनगुनिया होतो आणि त्याच्यानंतर अनेक दिवस त्यांचे सांधे, त्यांचे छोटे छोटे सांधे दुखायला लागतात, सांध्यांना सूज यायला लागते, सांधे जखडायला लागतात. तर अशा रुग्ण बरेच वर्ष अंगावर काढत असतात. त्यांना कोणीतरी सांगितलेलं असतं की चिकनगुन्यानंतर हे काही वर्ष राहणारच आहे. तर खरं तर आपण जर आयुर्वेदाची कास धरली, आयुर्वेदाचे उपचार करून घेतले तर याच्यातलं अपक्व अन्न म्हणजे न पचलेलं अन्न ज्यावेळेस सांध्यांमध्ये जाऊन बसतं त्यावेळेस असे आजार होतात. त्याच्यामुळे मग लेप थेरपी असेल, लीच थेरपी असेल, त्याचबरोबर विरेचनासारखे पंचकर्म असतील, बस्तीसारखे पंचकर्म असतील व काही काळ घृतपान असं काही काळ घ्यायला लागतं, तेव्हा हे आजार बरे होताना दिसतात. अच्छा, आणखी थोडंसं विस्तृत सांगा आता हायपोथायरॉइडिझमवर. तर हायपोथायरॉइडिझमवर आपण आणखी कशा प्रकारे आयुर्वेदीय उपचार देऊ शकतो आणि निर्विकारमध्ये कोणत्या प्रकारचे उपलब्ध आहेत याविषयीचे उपचार? हायपोथायरॉइडिझममध्ये आपण बघतो की आपल्याला असं वाटतं की मला हायपोथायरॉइडिझम होण्याची 2 कारणं सामान्यतः असतात. एक म्हणजे बाबा त्या ग्लँडचं सिक्रेशनच कमी होणं आणि दुसरं म्हणजे ऑटोइम्यून डिसीज म्हणजे कुठंतरी प्रतिकारशक्ती बिघडल्यामुळं हा आजार होतो. त्यावेळेस TPO नावाची एक अँटीबॉडी असते, ती जनरली ह्या आजारांमध्ये करायला लागते. त्यावेळेस आपल्याला कळतं की हा ऑटोइम्यून डिसीज आहे आणि मग त्याचं परत कारणं जर बघितली आपण तर कुठंतरी त्यांची प्रतिकारशक्ती बिघडल्यामुळं हा आजार निर्माण झालेला असतो आणि मग त्यांच्या डोक्यात हे एकच असतं की मला आयुष्यभर ह्या थायरॉईडच्या गोळ्या खायच्यात. पण आम्ही अनेक केसेस याच्यामध्ये केल्यात की मग आमच्या लक्षात असं आलं की आम्ही वमन, नश्य, शिरोधारा अशी पंचकर्म करून त्यांची प्रतिकारशक्ती वाढवून आणि त्यांना रसायन चिकित्सा म्हणजे त्या अवयवाला बळ देऊन अशा रुग्णांचं TSH जे आहे ते नॉर्मल यायला लागलं. माझ्याकडे 2 केसेस होत्या, म्हणजे तिच्या आईला सुरुवातीला हा आजार झाला, तिचं पण TSH 150 वाढलं, पण ती माझी पूर्वीची रुग्णाची नातेवाईक असल्यामुळं ती ॲलोपॅथीचं औषध किंवा आधुनिक औषध न घेता ती डायरेक्टली आयुर्वेदाकडे आली. ज्यावेळेस तिचं TSH 150 होतं त्यावेळेस मग आपण त्यांना काही औषधी योजना केली आणि मग तिचं काही दिवसाने TSH नॉर्मल झालं. सेम तिच्या मुलीबाबतीत पण घडलं. याचा अर्थ हे जे काही प्रतिकारशक्ती कमी असणारे आजार असतात हे हेरिडिटरी म्हणजे आईकडून मुलाला, आईकडून मुलीला असे पण ट्रान्सफर्स होताना दिसतात. तर तिच्या मुलीला पण सेम चिकित्सा केल्यामुळे तिची मुलगीसुद्धा याच्यातून रोगमुक्त झाली. अशा अनेक केसेसचा डाटा आज आपल्याकडे आहे. अच्छा डॉक्टर, आणखी काही आजार आणि म्हणजे त्यावरचे जर रुग्ण तुमच्याकडे आले होते निर्विकारमध्ये आणि त्या गंभीर आजारातून ते बरे झालेत, आणखी अशा काही केसेस असतील तर आम्हाला त्याही सांगा.
निश्चितच एक केस होती. बेसिकली मी एका आधुनिक हॉस्पिटलला जाऊन ती पेशंट बघितली होती. तर तिला पूर्ण अंगावर सोरायसिसचे पॅचेस होते, त्याचबरोबर ती पूर्ण जखडली होती. असं आपण जर बघितलं तर हे ॲटोइम्यून डिसीज बऱ्याच वेळा एका संगतीने एक असे येतात. म्हणजे एकाच पेशंटला हायपोथायरॉइडिझम पण असतो, त्वचा विकार पण असतो, सांधिवात असतो आणि पोटाचे विकार पण असतात. असे चारही पण एकत्र येतात. कधी कधी पाचवा सर्दी खोकल्याचे पण आजार त्यांना एकत्र असतात. तर हे जे असे रुग्ण असतात यांच्यामध्ये असं दिसतं की हे एकत्रितरित्या हे सगळे त्याच्यावर प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे सगळीकडून अटॅक करतात. तर अशीच एक रुग्ण होती. मग त्या आधुनिक हॉस्पिटल्समधून आम्ही आयुर्वेदामध्ये शिफ्ट केली. साधारणतः ती 15 दिवस ही रुग्ण आमच्याकडं ॲडमिट होती. खरं तर तिला उचलून आणलेली रुग्ण. तर ती निश्चित जाताना तिचा त्वचाविकार तर बरा झालाच. तुम्ही आता स्क्रीनवर पण बघू शकता तिचा त्वचाविकार कसा बरा झाला आहे. त्याचबरोबर तिला जिला उचलून आणलं होतं ती स्वतः त्या हॉस्पिटल्समधून चालत घरी गेली. याच्यापेक्षा अजून जास्त खरं तर एका वैद्याला रुग्ण बरा झाल्याचा जो आनंद असतो तो याच्यापेक्षा जास्त काही नसतो. अच्छा, आणखी एक खरं तर हे सगळे त्वचा विकार तर आहेतच तुम्ही म्हणताय, मात्र त्याही पलीकडे एक सौंदर्यवर्धनाच्या दृष्टीने सुद्धा विशेषतः मी स्त्रियांच्या खरं तर सगळ्यांनाच सुंदर दिसायला आवडतं किंवा आपण जसे आहोत त्यापेक्षा आणखी आपली त्वचा किंवा तिचा पोत आणखी चांगला होईल या दृष्टीने पण जर आपण आयुर्वेदिक आणि त्या त्यातल्या आयुर्वेदिक उपचारांचा विचार केला तर त्या दृष्टीने काय कुठल्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत? निश्चित बेसिकली आपल्याला असं वाटतं की बाहेरून आपण रंगरंगोटी केली की आपण सुंदर दिसतो. तर खरं त्वचा जी आहे ती बेसिकली आपल्या शरीरावर अवलंबून असते. आपलं पोट जेवढं चांगलं असेल म्हणजे आपलं पचन जेवढं चांगलं असेल तेवढी आपली त्वचा चांगली दिसत असते. जर पोट खराब असेल, अपचन होत असेल, गॅसेस होत असतील, पोट साफ होत नसेल, उष्णता शरीरात वाढत असेल तर त्वचाही खराब होताना दिसते. अशा रुग्णांना विरेचनसारखे बस्तीसारखे पंचकर्म केले तर त्यांची त्वचा नितळ किंवा त्वचा सुंदर दिसायला मदत होते. आमच्याकडे एक निर्मल स्पा म्हणून विभाग आहे, त्याच्यामध्ये विशेषताने याच्यावर उपचार केले जातात. आमच्याकडं लग्न होण्यापूर्वी म्हणजे आपण असं आत्ता बघतो की लग्न होण्यापूर्वी ज्या मुली असतात त्या जाऊन ज्या काही ब्युटी पार्लर्स असतात तिथे जाऊन त्या ट्रीटमेंट्स घेतात. त्याच्यापेक्षा आता आमच्याकडे येऊन पंचामृत स्नान सारख्या गोष्टी करून त्या मुली ट्रीटमेंट घेताना दिसतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्या सुंदर दिसायला मदत होते. अच्छा, आणखी एक ॲलर्जिक सर्दी याविषयी काय सांगाल? तसंच मी जसं म्हटलं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की मला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी आहे. खरं तर ती त्या गोष्टीची ॲलर्जी नसते. आपण जर आता रस्त्यावरून जर गेलो, आजकाल एवढी कामं चालू आहेत तर एवढी धूळ उडत असते, पण सगळ्यांना सर्दी होत नाही. त्याच्यातल्या काही विशिष्ट लोकांना सर्दी होते. मग हे असं का होतं तर त्याचं कारण त्या धुळीला, त्या धुराला किंवा त्या एखाद्या वासाला त्या माणसाची सहनशक्ती कमी असते आणि मग त्याला असं वाटतं त्या गोष्टीची मला ॲलर्जी, पण ती ॲलर्जी त्या गोष्टीची नसते. स्वतःची सहनशक्ती, स्वतःची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना हे सर्दी खोकल्याचे आजार होतात. आणि त्यांची ज्यावेळेस आपण प्रतिकारशक्ती वाढवतो तर त्यावेळेस पूर्वीचीच त्यांना जी ॲलर्जी असते, आता ग्लुटेनची ॲलर्जी काही लोकांना आहे, काहींना धुळीची ॲलर्जी आहे, काहींना दुधाची ॲलर्जी आहे. आता परवा एक पेशंट चालते मला सूर्याची ॲलर्जी म्हटले. सूर्याची ॲलर्जी कशी असू शकेल? तर ह्या सगळ्या ॲलर्जी नसून तुमची प्रतिकारशक्ती, तुमची सहनशक्ती कमी झाली. मग ती वाढवण्यासाठी तुम्ही जर योग्य आहार, व्यायाम, औषधं आणि पंचकर्म याचं जर उत्तम नियोजन केलं तर ह्या सगळ्या ॲलर्जीज निघून जातील आणि तुम्ही स्वतः रोगमुक्त व्हायला निश्चित किंवा निर्विकार व्हायला मी म्हणेल त्यांना मदत होईल. मला असं विचारायचं आहे की आयुर्वेद आणखी आपल्या समाजाच्या तळागाळात सुद्धा पोहोचावा यासाठी तुम्ही जाता जाता काय संदेश द्याल? निश्चितच खरं तर आयुर्वेद ही आपलं ट्रॅडिशनल मेडिसिन्स आहे, आपलं स्वतःचं शास्त्र आहे. हे शास्त्र आपण ओळखावं. बऱ्याच वेळा एखाद्याला ॲलर्जी होतं तर ॲलर्जीची गोळी घेतो आणि कित्येक वर्ष तो ॲलर्जीची गोळी घेत असतो आणि त्याला तात्पुरतं बरं वाटतं, पण नंतर असं लक्षात होतं त्या ॲलर्जीचा दम्यामध्ये कन्वर्ट झाला आणि मग त्याला पंप घेणं, ऑक्सिजन लावणं यापासून पर्याय राहत नाही. तर मी असं सांगेल की तुम्हाला आत्ता शिंक येतंय ना तर पहिला विचार करा की तुम्हाला कुठंतरी ऑटोइम्यून आजार आहे का, किंवा अंगावर लाल कांदे येत आहेत कुठंतरी ऑटोइम्यून आजार आहे का, सांधे सुस्त आहेत कुठंतरी ऑटोइम्यून आजार आहे का, पोटामध्ये दुखतंय किंवा संडासला वारंवार जावं लागतंय कुठंतरी ऑटोइम्यून आजार आहे का. तर आपण असं म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, किंवा तुम्ही जेवढं लवकर एखादी गोष्ट ओळखाल, समजाल तेवढी ती लवकर बरी व्हायला मदत होते. लवकर तुम्ही तिला समजा आणि लवकर जवळच्या वैद्याला जाऊन दाखवा आणि त्याला विचारा की हा आजार माझा खरोखर पुढे जाऊन मोठ्या स्वरूपात होणार आहे का मी याला आत्ताच काही योग्य तुमची मार्गदर्शनाने त्याला मी बरं करू शकणार आहे.
नक्कीच. तर आपण पाहिलं की आयुर्वेदात अनेक उपचार आहेत, अनेक आजारांवर अनेक प्रभावी उपचार, आणि आयुर्वेद हे असं शास्त्र आहे की जे तुमच्या आजाराला आणि मुळात त्याच्या कारणाला हे समूळ नष्ट करतं, अशी ही आयुर्वेदीय उपचार पद्धती आहे. तुम्हाला जर डॉक्टरांविषयी आणखी जाणून घ्यायचं असेल किंवा निर्विकार आयुर्वेदविषयी जाणून घ्यायचं असेल, तिकडे तुम्हाला जाऊन उपचार घ्यायचे असतील तर तशा सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. कॅशलेस सुद्धा इथे उपलब्ध आहेत निर्विकार हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि यावर संपर्क साधून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण इथेच थांबतोय. साम संजीवनीमध्ये पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.